नमस्कार. अक्कलकोटस्थ श्री स्वामी समर्थ महाराजांची आद्य बखर. प्रकाशक धार्मिक प्रकाशन संस्था. अभिवाचन अदिती पालिमकर. भाग 25. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. कोणी मुंबापुरस्थ राजमान्य राजश्री जगन्नाथ नारायण शिरोडकर नावाचे सद्गृहस्थास अद्भुत चमत्कार दाखवून त्यांना जीवनदान दिलं. याबद्दलची हकीकत या गृहस्थांकडून जी मिळाली ती याप्रमाणे की सन 1861 किंवा 62 सालात जगन्नाथ पंत हे त्यांच्या पायाला सतत 3-3.5 वर्ष काहीतरी रोग होऊन ते फारच इजा भोगत होते. त्यांनी आपले पाय पुष्कळ चांगल्या अनुभविक डॉक्टरांना आणि इतर वैद्यांना दाखवून जी औषधं आणि उपाय त्यांनी सांगितलं ते सगळं करून ते दमले. परंतु यापैकी एकापासूनही त्यांना गुण आला नाही. शेवटी काही चांगले हुशार डॉक्टरांनी दोन्ही पाय ढोपरापासून कापावं असं ठरवलं. अशा प्रकारचा भयंकर उपाय करण्याने जीविताची आशा तर जगन्नाथरावास राहिलीच नाही, परंतु असला अघोर उपाय आपणास करावा लागेल अशी धास्ती त्यांच्या मनाला बसून ते फारच खेद करू लागले. त्यांना त्या भीतीने काहीच सुचेनासे झाले. अशा विवंचनेत ते काळ काढत होते आणि त्याच काळात त्यांना त्यांच्या कित्येक प्रिय मित्रांनी सांगितलं की अक्कलकोटाला श्री स्वामी महाराज आहेत, ते व्याधीग्रस्तांची व्याधी दूर करतात. हे त्यांचं म्हणजे सांगणं ऐकलं की हे गृहस्थ अक्कलकोटाला जाऊन श्री महाराजांच्या दर्शन घ्यायचं असं त्यांनी निश्चय केला आणि लागलीच त्याबरोबरच ते आपले कुटुंब, आपले स्नेही, आचार्य, आणखी एक चाकर अशी इतकी मंडळी घेऊन अक्कलकोटाला गेले. अक्कलकोटचे गणपतराव जोशी यांच्या घरी हे गृहस्थ उतरले. श्री समर्थांची स्वारी यावेळेस चोळप्पाच्या घरी होती. जगन्नाथरावांनी श्री दर्शनास जातेवेळी बरोबर समर्थांपुढे ठेवण्यास श्रीफळ घेऊन आपल्या सर्व मंडळींसह ते श्री स्वामीरायांच्या दर्शनाला गेले. अनन्य भावाने श्रींच्या चरणी लीन होऊन आणलेलं श्रीफळ पुढे ठेवलं आणि मनात सविनय प्रार्थना केली की महाराज, मला एकतर हे पाय बरे करून जीवनदान द्यावं, अगर एकदाचा या देहाचा संबंध तरी तोडून टाकावा. या प्रकारचा निर्वाणीचा विचार जगन्नाथरावजींच्या मनात येऊन त्यांच्या डोळ्यातून दुःखाश्रू भरून येऊन ते ढळढळा रडू लागले. ते इतके की त्या अश्रुपातांनी श्रीचरणांवरती जणू काही अभिषेकच केला. त्यावेळेस ही त्यांची करुणारस प्रधान स्थिती पाहून सर्व सभोवतालच्या मंडळींनाही दया उत्पन्न झाली. स्वतः जगन्नाथरावांची स्थिती पाहता त्यांच्या सर्वांगास थरथर कंप सुटून घामाने सगळं शरीर थबथबलं, इतकं की त्या घामाच्या ओलाव्याने त्यांच्या दुसऱ्या पायांना लावलेल्या मलमाच्या पट्ट्या आपोआप गळून पडल्या. जणू काय त्या रोगास श्री दर्शनाची इच्छा होऊन आपली मुक्ती येथेच करून घ्यावी असं वाटलं असावं. असो, याप्रमाणे दोन्ही पायांच्या जखमा उघड्या झालेल्या श्रींच्या कृपावलोकनात येताच महाराजांच्या मुखातून क्या मादर चोद्दराध है अशी वाणी निघाली. त्या गळून पडलेल्या पट्ट्या सदरहू गृहस्थांनी आपल्या चाकरास फेकण्यास सांगितल्या. त्याप्रमाणे तो फेकण्यासाठी त्या गुळा करतो हे पाहून श्रींनी फेक देव भॅचुको असे शब्द उच्चारले. नंतर त्या जखमास पुन्हा नवीन पट्ट्या लावून जगन्नाथराव तसेच श्रींच्या चरणांजवळ बसले. महाराजांनी त्यांच्याकडे कृपादृष्टीने काही वेळ एकसारखं पाहिलं. पुढे इतर सेवक मंडळींची गर्दी होऊ लागली तेव्हा आपल्या दुखऱ्या पायास कोणी धक्का लावेल अशा भीतीने जगन्नाथरावजी हळूहळू मागे सरले. त्यांच्या कुटुंबानेही श्रीचरणाविंदी मस्तक ठेवून चोडेदान मिळावे म्हणून श्रीचरणी विनंती केली. तेव्हा महाराजांनी मस्तक डोळावून मुखातून काही वाक्य उच्चारले, परंतु ते काही स्पष्ट ऐकू आले नाही. बाईने चरणांवर मस्तक ठेवलं तेव्हा हस्त वर करून आशीर्वाद दिल्याचं चिन्ह बाईस दाखवून मस्तक डोलवलं. अशा प्रकारे आशीर्वाद घेऊन सदरील गृहस्थ कुटुंबसुद्धा आपल्या बिराडी परत आलं. घरी येऊन झालेली सर्व हकीकत त्यांनी गणपतराव जोशी यांना सांगितली.
त्यांनी आता तुमचा रोग गेलाच म्हणून समजा असं जगन्नाथरावांना सांगितलं. मात्र येथे आहात तोपर्यंत श्रींच्या दर्शनास उभयंतांनी नित्य जावं म्हणजे झालं. याप्रमाणे उभयंतांनी पुढे 21 दिवसपर्यंत सतत श्री महाराजांचं दर्शन घेण्याचा क्रम चालवला. कधी कधी जीवास चांगलं समाधान वाटलं म्हणजे दिवसातून 2-2दाही सदरहू गृहस्थ दर्शनास जात असत. त्यांनी बरोबर मुंबईहून आणलेली औषधं मलमेही ते पायांना लावत असत. श्री समर्थांना अर्पण करण्यासाठी मुंबईहून त्यांनी नाना प्रकारची फळंही आणली होती. ती नित्यशः नवी तेनेत आणि मनोभावे श्रींना अर्पण करत. एकवेळी नित्यक्रमाप्रमाणे ते दर्शन घेऊन फळे पुढे ठेवून मनात चिंतन करू लागले की ही कपाळाची कडू औषधं कधी सरतात कोण जाणे. याप्रमाणे त्यांच्या मनात विचार घोळत आहेत तो श्री महाराजांनी नवे औषध तयार होत आहे असं त्यांना म्हटलं. नंतर जगन्नाथरावांनी श्रीचरणी नमन करून परत बिऱ्हाडी आले आणि मुंबईहून आणलेले डॉक्टरांचे औषध आता पुढे घ्यायचे नाही असं त्यांनी निश्चय केला. मात्र जखमा उघड्या न पडाव्या म्हणून पायास मलम लावत असत. पुढे एके दिवशी सकाळच्या वेळेस जगन्नाथराव हे गड्याच्या खांद्यावर बसून शौचाहून परत येत असताना महाराज मोगलाईत गेले असे काही लोक म्हणू लागले. कोणी म्हणाला ते मुसलमानांच्या दर्ग्यात गेले आहेत. तेव्हा चौकशी अंती समर्थांची स्वारी मोगलाईत नरगुंद म्हणून अक्कलकोटापासून सुमारे 6-7 कोसांवर गाव आहे तिथे गेली आहे असं नक्की समजलं. बरोबर सेवेकरी वगैरे कोणीच नव्हते. काही वेळाने सेवेकरी त्या गावी जाऊ लागले. त्यांच्याबरोबर हे गृहस्थही गड्याच्या पाठीवर बसून श्रींच्या दर्शनाला गेले. तिथे गेल्यावर पाहतात तो श्री समर्थांची स्वारी मुसलमानांच्या दर्ग्यात बसली होती. श्रींच्या खांद्यावर पोपट बसला होता. वरचे वर श्री समर्थ स्वहस्त त्याच्या अंगावरून फिरवत होते आणि अशी स्वामींची मूर्ती पाहून जगन्नाथरावांनी श्रींचे चरण घट्ट धरले आणि मोठ्याने आक्रोश केला. महाराजांच्या सभोवती काही अंतर 4 बाजूस 4 फकीर त्यावेळेस बसले होते. आणखी एक फकीर झाडलोट करत होता. दुसरा समर्थांसाठी हुक्का तयार करत होता. जगन्नाथरावांनी रडत रडतच देवा आता मी काय करू असं समर्थांना म्हटलं. हे वाक्य ऐकून श्रींनी मालक आला नाही म्हणून उत्तर दिलं. हे श्रींचं वाक्य ऐकून सदरहू गृहस्थांनी विनंती केली की देवा मी कोण हेच मला कळत नाही. तेव्हा मालक कोण हे मी अज्ञपामर काय समजू. त्यांच्या शोकाश्रूंनी श्रींचे चरण भिजून गेले. ते वस्त्रांनी पुसून ते तसेच काही वेळ तिथे बसले. नंतर जगन्नाथरावांनी चांदीच्या पादुका करून आणल्या होत्या त्या खिशातून काढून श्रींच्या चरणास लावल्या आणि श्रींच्या सान्निध्य ठेवून आता यापुढे या चरणतीर्था वाचून काही एक औषध घेणार नाही असं ते श्री महाराजांना म्हणाले. आता हे चरण तारो अगर मारोत काहीही हो याप्रमाणे बोलून पुनश्च त्यांनी चरणांवर मस्तक ठेवलं. इतक्यात महाराजांच्या डाव्या बाजूस बसलेला फकीर त्यांना म्हणाला बाबा तुम्हारा काम हुआ फिकिर मत करो. असं तो फकीर म्हणेपर्यंत तोच श्री समर्थांनी जगन्नाथरावाच्या मस्तकावरून हात फिरवला. ह्या श्रींच्या आशीर्वाद चिन्हापासून त्या लंगडे बुवास मोठा आनंद झाला आणि त्यांनी आणलेल्या पादुका पुन्हा श्रीचरणास लावून आपल्या खिशात घातल्या. काही वेळाने त्यांचं कुटुंबही तिथे आलं आणि श्रींच्या चरणांवर मस्तक ठेवून फार शोक केला. ते बाईंचे केविलवाणे आणि अतिनिकराचे रडू सभोवतालच्या फकीरांनाही ऐकवेना. शेवटी ते बाईंना म्हणाले अगे तुझ्या नवऱ्याचे कार्य झाले जा. या त्यांच्या बोलण्यास श्री समर्थांनीही मान डोलवून बाईच्या मस्तकावरून हात फिरवला आणि त्यांनी काही वेळाने उभयंता स्त्री पुरुषास परत जाण्यास आज्ञा दिली. त्याप्रमाणे अक्कलकोटास परत येऊन ही सर्व हकीकत जगन्नाथरावांनी गणपतराव जोशांना सांगितली. त्यांनी आल्याचे सार्थक्य झाले म्हणून म्हटले. पुढे भोजनोत्तर जगन्नाथरावांनी वामकुक्षी घेतली असता त्यांना स्वप्नवत भास होऊन श्रींची स्वारी अक्कलकोटास परत आली असं वाटलं. त्याप्रमाणे जागृत होऊन पाहतात तो खरंच श्रींची स्वामी परत आली होती म्हणून त्यांना कळलं. ही आल्याची बातमी कळताच ते श्रींच्या दर्शनाला गेले. यावेळेस श्री समर्थ थोडे रोषात होते म्हणून सदरहू गृहस्थांनी दुरूनच नमन करून काही अंतरावर ते बसले. काही वेळाने तसेच सरकत श्रींच्या चरणांजवळ जाऊन त्यांनी पायांचे वंदन करून ते परत बिऱ्हाडी आले. दुसऱ्या दिवशी मुंबईस परत जाण्याची सर्व तयारी करून उभयंता स्त्री पुरुष श्रींच्या दर्शनास गेले.
आणि त्यांनी परत जाण्याची आज्ञा मागितली. श्रींनी लागलीच घरकुल जाओ म्हणून आज्ञा केली. याप्रमाणे श्री समर्थांची आज्ञा घेऊन जगन्नाथराव मुंबईस जाण्यास निघाले. वाटेत पाहता तो श्रीकृपेने पायाच्या जखमा थोड्या थोड्या कोरड्या पडू लागल्या. जगन्नाथरावांनी घरी परत येऊन मातोश्रींचे दर्शन घेतले आणि पुढे नित्य श्री समर्थांच्या पादुकांचे तीर्थप्राशन करावे आणि जखमास लावावे हा त्यांनी क्रम ठेवला होता. पुढे दिवसेंदिवस त्या जखमा बऱ्या होत चालल्या आणि 4-5 महिन्यांनी तर त्या जखमा निःशेष झाल्या. जेणेकरून त्यांना घरातल्या घरात फिरण्याची शक्ती आली. पहा काय अद्भुत चमत्कार तो. सतत 3 वर्ष ज्या गृहस्थांना केवळ दुःखातच काळ घालवावा लागला, ज्याला मोठ्या कष्टाने खरडत जाण्याची देखील पंचायत पडे, त्याला इतक्या अल्प काळात श्रीचरण कृपेने चालता आलं. स्वामींनी त्यांना चालतं केलं. याप्रमाणे आपण पांगळ्यांचे चालते झालो. याबद्दल श्रींची अतर्क्य शक्ती त्या गृहस्थांच्या मनात येऊन त्यांना आणि त्यांच्या कुटुंबातील माणसांना किती बरे आनंद झाला असेल, तसा विचार वाचकांनीच श्रोत्यांनीच करावा. श्री स्वामी महाराजांच्या कृपे करून जगन्नाथरावजींचे दोन्ही पाय व्याधीपासून मुक्त होऊन ते चांगले इतर मनुष्यांसारखे चालू लागल्यावर जगन्नाथराव एके दिवशी सहज डॉक्टर भाऊदाजी यांच्या घरी गेले. त्यावेळेस जे पाय कोणत्याही औषधांनी बरे होणे नाहीत म्हणून तोडूनच टाकले पाहिजेत असा ज्या भाऊदाजींचा निश्चय झाला होता, त्यांनी त्याच पायांची निरोग स्थिती इतर माणसांसारखी पाहून त्यांना मोठं आश्चर्य वाटलं आणि हा अद्भुत चमत्कार कसा झाला म्हणून त्यांनी जगन्नाथराव यांना विचारलं. तेव्हा श्री अक्कलकोटच्या स्वामी महाराजांनी हे चरण दान मला दिलं म्हणून जगन्नाथ पंत म्हणाले आणि औषध मिळून दुसरं काहीच केलं नाही, फक्त श्रींच्या चरणांचे नित्यशा तीर्थ मात्र लावत होतो असं त्यांना सांगितलं. हे ऐकून तर भाऊदाजीस आत्ता अतिशय आश्चर्य वाटलं आणि त्यांनी ही महाराजांची अघटित लीला आपल्या सर्व स्नेही मंडळीस दाखवली. पाय बरे होण्यापूर्वी डॉक्टर भाऊदाजींनी जगन्नाथरावास सर जमशेदजींच्या इस्पितळातील डॉक्टर हंटर आणि दुसरं डॉक्टर फॅगर्टी अशा मोठमोठ्या नामांकित डॉक्टरांना स्वतः नेऊन दाखवलं होतं. त्यावेळेस म्हणजे त्या त्रिवर्गांनी मिळून जगन्नाथरावजींच्या पाया ढोपरापासून तोडावेत असं ठरवलं होतं. तेच पाय नुसत्या तीर्थानं बरे झाले. हे केवढे श्रीचरणांचे महात्म्य पहा. अथवा अचेतनास देखील चेतना देणारे ते या सचेतन अवयवास व्याधीमुक्त करतील, यात नवल ते काय. अक्कलकोटस्थ श्री स्वामी समर्थ महाराजांची आद्य बखर भाग 25 समाप्त. क्रमशः धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ.